छत्रपती संभाजीनगर शहरातील शाळा कॉलेजच्या परिसरात अवैधपणे गुटखा विक्री होत असल्यामुळे या गुटखा विक्रेत्यांवर कारवाई करण्याच्या मागणीसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीने अन्न प्रशासन विभागाला निवेदन देण्यात आले आहे। छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये शाळा कॉलेज परिसरात गुटखा विक्री राजरोसपणे करण्यात येते। बराच वेळा गुटखा विक्रीला आळा घालण्यासाठी कारवाई धाडी टाकण्यात येतात, पण छोटे मोठे दुकानदार टपरी चालक यांनाच लक्ष करून गुन्हे दाखल करण्यात येतात, परंतु मोठे व्यावसायिक होलसेलर किंवा डीलर यांच्यावर कोणतीही कारवाई करण्यात येत नाही। यामुळे लहान लहान व्यापाऱ्यांमध्ये जनतेमध्ये रोष आणि शंका निर्माण होत आहे। महाराष्ट्र राज्यामध्ये सध्या गुटखा बंदी असूनही छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील शहरामध्ये खेडोपाडी गुटखा विक्री होते, परंतु प्रशासन छोट्या व्यावसायिकांवरच कारवाई करते। मोठे डीलर मोठे होलसेलर यांना कोणाच्या आशीर्वादाने वरदहस्तामुळे सूट देण्यात येत आहे। 1-2 पुड्यांची विक्री करून 200-300 रुपये कमवणाऱ्या व्यावसायिकांवर टार्गेट करून कारवाई करण्यात येते। सदर गुटखा बंदी संपूर्ण शहरात कोणताही भेदभाव न करता राबवण्यात यावी आणि लहान मुलांना व्यसनापासून दूर ठेवण्यासाठी वेगवेगळे अभियान आपल्या विभागातर्फे राबवण्यात यावे, तसेच सामान्य छोट्या टपरी चालकांना व्यावसायिकांना आधार द्यावा, अन्यथा लोकशाही मार्गाने गुटखा विरोधात जनआंदोलन छेडण्यात येईल आणि याची सर्वस्वी जबाबदारी प्रशासनाची राहील, असे शिवसेना वाहतूक सेनेचे अध्यक्ष सलीम खामगावकर यांनी सांगितले। काय सांगाल, आज आपण निवेदन दिलं, कशा संदर्भात आहे आणि काय मागणी आहे? सगळ्यात पहिले आम्ही निवेदन देतोय तर आम्हाला आमच्या लहान मुलांच्या व कॉलेज शाळेतील मुलांच्या भविष्याची चिंता आहे। दुसरा विषय आहे की आमचे वाहन चालक आहेत, वाहन चालकांच्या भविष्याची चिंता आहे, कारण की वाहन चालक व शालेय विद्यार्थी यांचं भविष्य धोक्यात आहे, कारण की शाळेच्या व आवारामध्ये गुटख्याची सर्रास विक्री होते। वाहन चालकांना गुटख्याच्या अधीन जावं लागत आहे। जर त्यांना गुटखाच नाही मिळाला तर हे गुटख्याच्या अधीन जाणार नाही। देशाचं भविष्य धोक्यात आहे, महाराष्ट्राचं भविष्य धोक्यात आहे आणि आम्ही कोणत्याही परिस्थितीमध्ये भविष्य धोक्यामध्ये जाऊ देणार नाही। शिवसेना स्टाईलने गुटखा बंदी व्हायलाच पाहिजे। सगळ्यात मोठी बाब आमच्या लक्षात आलेली आहे की औद्योगिक जो क्षेत्र आहे, जसं वाळूज MIDC आहे, वाळूज MIDC मध्ये गुटख्याचा हेराफेरी जास्त प्रमाणात होत आहे आणि गुटख्याची हेराफेरी जर बंद होत नसेल तर त्याला शिवसेना स्टाईलने उत्तर दिल्या जाईल। गुटखा बंदी झालीच पाहिजे। विषय महत्वाचा हा एक पण आहे की किरकोळ विक्रेत्यांवर, छोट्या मोठ्या टपरी चालकांवर गुन्हा दाखल होतोय, होलसेल डीलरवर गुन्हा दाखल होत नाही, कारवाई होत नाही। प्रशासन काय करतंय? झोपायचं सोंग घेतंय की झोपतंय? हा पण एक गोड बंगालचा प्रश्न आहे। जर प्रशासन झोपायचं सोंग घेत असेल तर आम्ही प्रशासनाला जागी करण्यासाठी महाराष्ट्र वाहतूक सेना सक्षम आहे। राहिला प्रश्न आजच्या घडीला मार्चेंटिंगचा आहे। किरकोळ विक्रेत्यांवर 5-5 पुड्यांच्या माध्यमातून गुन्हे दाखल केले जातात आणि होलसेल डीलर यांच्याकडे गाड्यांनी मटेरियल येतो, ते कुठून येतात? ते पण थांबलं पाहिजे। अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे की गुटख्याच्या कंपन्या बंद आहे, मग हा गुटखा येतो कुठून? प्रशासन झोपायचं सोंग घेत आहे। झोपायचं सोंग घेऊ नका। आम्ही टँकरने पाणी टाकून तुम्हाला उठवू व कामाला लावू, एवढं मात्र निश्चित आहे। माझा परिचय व आमच्या महाराष्ट्र वाहतूक सेनेचे सर्व पदाधिकारी इथं आलेले आहेत। यांची सरकारला विनंती आहे की आपण जागे व्हा। महाराष्ट्र वाहतूक सेना जिल्हा कार्याध्यक्ष, आपले जिल्हा महासचिव अमजद खान लखनभाई, जिल्हा उपाध्यक्ष दत्ताभाऊ नागरे, जिल्हा उपाध्यक्ष हबीब भाई व आमचे फिरोज भाई व मी महाराष्ट्र वाहतूक सेना जिल्हाध्यक्ष सलीम खामगावकर आपल्याला पुन्हा विनंती करीत आहे की आपण झोपायचं सोंग घेऊ नका। महाराष्ट्र वाहतूक सेना शिवसेना स्टाईलने याचं तुम्हाला जागी करायचा पूर्ण प्रयत्न करेल। एवढंच सांगतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।